श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं या नवीन व्हिडिओमध्ये. आज मला 5 बॅगची ऑर्डर आलेली होती. अशा लहान मोठ्या साईजच्या आणि वेगवेगळ्या प्रकारच्या अशा 5 बॅग मी तयार केलेल्या आहेत. या 5 बॅगपैकी साधी टिफिन बॅग कशी तयार केली हे आपण पाहूयात. 27 बाय 15 इंचाचं कापड आपण कट करून घेऊयात. लांबीला 27 इंच आणि रुंदीला 15 इंच असं मी इथे कापड कट करून घेते. अस्तरसाठी आपण याच मापाचे कापड कट करून घेऊयात आणि बॅग मजबूत तयार होण्यासाठी मध्ये गोणीचा वापर करणार आहोत. हे अशा पद्धतीने आधी अस्तर, नंतर गोणी आणि पुन्हा मेन फॅब्रिक असे तिन्ही कापड आपण व्यवस्थित चारही बाजूनी जॉईंट करून घेऊयात. चारही बाजूने आणि मध्ये टिपा मारून घेऊयात. टिपा देत असताना नेहमी कपड्यावरून हात फिरवून घ्यायचा, म्हणजे कपड्यावर चुन्या पडत नाहीत. चारही बाजूने गोणी आणि अस्तरचे कापड 1-1 इंच जास्त घ्यायचे. बाजूने राहिलेली एक्स्ट्राची गोणी अस्तरचे कापड मी इथे कट करून घेतलेले आहे. पिशवीला हँडल तयार करण्यासाठी इथे मी लांबीला 17.5 इंच आणि रुंदीला 4 इंच असं कापड कट करून घेतलेलं आहे आणि 1 इंचाची गोणीची पट्टी अशी आतमध्ये ठेवून दोन्ही बाजूने दुमडून घेऊन त्याच्यावरून आपण टीप मारून घेऊयात. असे या प्रकारचे आपण 2 हँडल तयार करून घेऊयात. यानंतर आपण तयार केलेल्या बेसला हँडल लावून घेऊयात. 15 इंचाची जी बाजू आहे त्या बाजूला आपण दोन्ही बाजूला 4-4 इंचावर मार्क करून घेऊयात आणि त्याच्यावर हँडल ठेवून हँडल अटॅच करून घेऊयात. दुसऱ्या बाजूलाही आपण 4-4 इंचावर मार्क करून घेऊयात. ही टिफिन बॅग शिवण्याची अगदी सोपी पद्धत आहे. अशा सोप्या पद्धतीने बॅग पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. आता मी दोन्ही बाजूला हँडल अटॅच करून घेते. अशा बॅग तयार करून तुम्ही सेल करू शकता. दोन्ही बाजूला हँडल अटॅच करून झालेली आहे. आता 2 इंच रुंदीची कापडी पट्टी घेतलेली आहे. ती सरळ बाजूने हँडलवर ठेवून अशा पद्धतीने आपण टीप मारून घेऊयात. आता ही आपण लावून घेतलेली पट्टी आहे ती अशा पद्धतीने दुमडून घेऊन याच्यावरती दाब टीप मारून घेऊयात. पूर्ण टीप झाल्यानंतर दुसऱ्या बाजूने ही पट्टी दुमडून घेऊन पुन्हा त्याच्यावरून टीप मारून घेऊयात. आपल्या आवडीनुसार लहान मोठ्या साईजची ही आपण बॅग तयार करू शकतो. बॅग जर मोठी हवी असेल तर लांबीला आणि रुंदीला कापड जास्त घ्यायचे, म्हणजे बॅग मोठी तयार होईल. आता याच पद्धतीने मी दुसऱ्या बाजूलाही कापडी पट्टी अटॅच करून घेते. दोन्ही बाजूने कापडी पट्टी लावून घेतली. आता आपल्या बॅगचा बेस असा तयार झालेला आहे. आता हा बेस असा दुमडून हँडल एकमेकावर ठेवून उलट्या बाजूने दुमडून घेऊयात आणि दोन्ही बाजूला टीप मारून घेऊयात. दोन्ही बाजूला शिलाई मारून घेतल्यानंतर 3-3 इंचाचे आपण कॉर्नर कट करून घेणार आहोत. या बाजूला 3 बाय 3 इंचावर अशा पद्धतीने आपण आखून घेऊयात. याच प्रकारे दुसरा कॉर्नरही 3 बाय 3 इंचाचा असा आपण आखून घेऊयात आणि तो कट करून घेऊयात. इथे मी दोन्ही बाजूला 3-3 इंचावर बॉक्स कट करून घेतलेले आहेत. आता आपल्या बॅगला फिनिशिंग चांगलं येण्यासाठी आपण दोन्ही बाजूने गोट घालून घेऊयात. गोट घालण्यासाठी इथे मी 1.5 इंचाची कापडी पट्टी घेतलेली आहे. ही अशा पद्धतीने कापडी पट्टी अटॅच करून अशी या पद्धतीने दुमडून घेऊन बॅगला गोट घालून घेऊयात. गोट घातल्यामुळे बॅगची फिनिशिंग छान येते. हे पहा. आता आपण बॅगची कॉर्नरची दोन्ही टोके एकमेकाला जोडून त्याच्यावरून शिलाई मारून घेऊयात. शिलाई मारून झाल्यानंतर कॉर्नरलाही आपण गोट मारून घेऊयात. इथे मी कॉर्नरला दोन्ही बाजूने गोट घालून घेत आहे. गोट घातला नाही तरी चालेल, पण शक्यतो बाहेरून जशी आपली बॅग सुंदर दिसते तशीच आतूनही सुंदर दिसली पाहिजे. गोट घालायला थोडा वेळ लागतो,
पण गोट घातल्यामुळे आतून पिशवीची फिनिशिंग खूप छान दिसते. कुठेच धागेदोरे बाहेर आलेले दिसत नाहीत. आपलं काम व्यवस्थित टापटीप असेल तर कस्टमर नक्कीच येतात. हे पाहूनच माझे कस्टमर खूप खुश होतात. आता आपण बॅग सरळ करून घेऊयात. माझी बॅग शिवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटते ती कमेंट करून सांगा. व्हिडिओला एक लाईक नक्की करा. या पद्धतीने ही बॅग आपली तयार झाली. ही बॅग आपली आता तयार झालेली आहे. या बाजूला चारही बाजूने कॉर्नरला अशा तुम्ही टीप देऊ शकता, म्हणजे आपली बॉक्स बॅग तयार होईल. पण मला कस्टमरने एक बॅग अशी गोलच ठेवायला सांगितलेली आहे, म्हणून इथे मी तुम्हाला दुसरी बॅग दाखवते. या बॅगच्या कॉर्नरवर चारही बाजूने टिपा मारून घेतलेल्या आहेत, त्यामुळे ही अशी बॉक्स बॅग तयार झाली. कस्टमरच्या आवडीनुसार तुम्ही अशी बॉक्स बॅग किंवा गोल बॅग तयार करून देऊ शकता. ही बॅग तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.